धंद्यावरती लक्ष पाहिजे तर तुम्ही पाहिजे तेवढे इन्कम घेऊ शकताय, तर तो करोडपती होऊ शकतोय। त्याची ती धमक आहे, कधीही माझ्यापाशी यावं, तो फ्री मध्ये ट्रेनिंग मी त्याला दिली जाईल। तो माणूस इथं सक्सेसच करून दाखवतो। एखाद्या माणसाला कोऱ्या स्टॅम्पच्या लिहून द्या म्हटला तरी गॅरंटी लिहून देऊ शकतो। माणसानं धंदा करावा धमकनं 4 पैसे मिळवत ही याला फुल गॅरंटी माझी आहे। तर मी अशा डेअरी फार्म वरती आलेलो आहे जिथे 1200 पेक्षा जास्त वर्षाकाठी मशीनची विक्री होती। नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो आहे हनुमान डेअरी फार्म वरती। तिथले मालक आपल्या सोबत आहेत, प्रभाकर पाटील सर। प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या। माझं नाव प्रभाकर वसंत पाटील, गाव रेंदा, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। साहेब, आपल्या फार्मची सुरुवात कधीपासून झाली? मी 2010 ला हा धंदा बिझनेस चालू केलेला आहे। तर 2010 पासून सुरुवात केल्यापासून आज जवळजवळ 70 म्हशी आपल्याकडे आहेत। 70 चालू करताना किती म्हशी होत्या? 5 म्हशीपासून सुरुवात केली। कोणत्या जातीच्या म्हशी आहेत? हरियाणा मुरा जातीच्या म्हशी आहेत। सगळ्या फुल गॅरंटीच्या आहेत। 10 लिटर, 12 लिटर, 14 लिटर, 15 लिटर, 20, 22 लिटर, 23 लिटर पर्यंत आपल्याकडे दुधाच्या म्हशी आणि फुल गॅरंटीच्या विश्वासाच्या म्हशी आपल्याकडे शेतकऱ्यांना देऊ शकतो। आपल्याकडे किती रेटच्या म्हशी आहेत? सरासरी 1 लाखापासून 2 लाखापर्यंत आपल्याकडे म्हशी आहेत। सकाळ ते संध्याकाळ दिवसाची सुरुवात। तर ह्या ठिकाणी आम्ही जे दुधाची सुरुवात आहे ते सकाळी आमचे इथले कामगार आहेत ते 4 वाजता उठले जातात। 4 वाजता उठल्यानंतर शेण घाण सगळं काढलं जातं, चारा टाकला जातो आणि चारा दिल्यानंतर 5, 5:30 ला दुधाला सुरुवात होते। 6:30 वाजेपर्यंत आपलं दूध सकाळचं निघलेलं। परत संध्याकाळी ह्याच पद्धतीचं 4 वाजता आपण चारा टाकला जातो, चारा टाकून परत खादी दिलं जातं, खादी देऊन परत दुधाला सुरुवात केली जाते। सेम 12-12 तासाला ह्या पद्धतीचं आपण नियोजन या ठिकाणी आम्ही दुधाचं करू शकतो। चारा आणि खाद्य व्यवस्थापन। तर सुका आणि ओला चारा आम्ही ज्यावेळी जनावरांना देतोय त्यामध्ये हत्ती घास असते, त्या हत्ती घासामध्ये मिक्सिंग गव्हाचा कोंडा आहे, हिरवा चारा आहे, हे असं सगळं मिक्स करून जनावरांना सकाळी आणि संध्याकाळी जो सकाळी 13 किलो चारा जातो, संध्याकाळी 13 किलो चारा जातो। आणि जे लागवड असते, सरकी पेंड असते, हरभरा कळणा असतो, त्यामध्ये थोडस मेथी असते, जरासं मोहरीचं तेल असतं, गुळ असतो, अशा माध्यमातून हे सगळं आम्ही सकाळ संध्याकाळ जनावरांना खाद्य म्हटलं तर दुधावरती जी म्हैस 10 लिटर दूध देते तिला सकाळी 2.5 किलो संध्याकाळी 2.5 किलो खाद्य दिलं जातं आणि सकाळी 13 किलो संध्याकाळी 13 किलो सुका चारा अधिक हिरवा चारा हा मिक्सिंग मध्ये दिला जातो। तर दोन्ही पद्धतीने हे सकाळ संध्याकाळ पोट भरून जनावरांना खाद्य दिलं की परत आधीमध्ये काय घालावं लागत नाही। जनावर जवळजवळ 10 तास रवत करतं। रवत केल्यामुळे त्या जनावरांचं दूध कपॅसिटी चांगली होते। बरेच शेतकरी लोक काय करतात की जे दूध आहे ते दूध जास्त निघालं म्हणून सारखं चारा टाकतात, तर सारखं चारा टाकला तर त्यावरती दूध चांगलं निघत नाही। मुर्रा म्हशीची वैशिष्ट्ये। तर शेतकरी मित्रांनो, जी हरियाणा म्हैस असते ती हरियाणा मुरा म्हैस काय नसल चांगली असते तर ते तुम्हाला एक बघायला मिळेल। काय ह्यामध्ये ह्या म्हशीची जर आपण सड बघितलं, हिचा शरीर बांधा बघितला तर तुम्हाला हे त्या म्हणजे मुरा नसल काय चांगली लक्षात येईल। त्यामध्ये ह्या म्हशीची स्टोरी असते की बाबा हिचा वळू काय आहे, ह्या म्हशीचा आईचं रेकॉर्ड काय आहे, आजीचं रेकॉर्ड काय, तर ह्या माध्यमातून आम्ही ह्याचं रेकॉर्ड सुद्धा आम्ही देऊ शकतो। मुरा म्हस काय आहे तर ही M29 ह्या ब्रीडची म्हैस आहे। तर M29च्या ब्रीडचा भूल आहे, तिच्यापासून ही रेडी तयार केलेली आहे। तर तिच्या आईचं दूध या ठिकाणी 5000 लिटर पर्यंत गेलेलं आहे। 3000 लिटर पासून 5000 लिटर पण दूध गेलेलं आहे। ही प्युअर मुर्रा नसल आहे। तर अशा माध्यमातून जर म्हशी चांगल्या घेतल्या तर एक लोकांच्या 2 म्हशीवरती सुद्धा 1 नंबर कुटुंब चालतं। 2 म्हशी जरी चांगल्या पद्धतीच्या केल्या तर 1 नंबर होऊ शकते। एवढ्या ह्या चांगल्या ब्रीडच्या म्हशी आहेत। ह्या म्हशीचं दूध 3000 लिटर पासून 4000 लिटर 5000 लिटर पण दूध काढून द्यायची जबाबदारी माझ्याकडे आहे। ह्या कुठल्याही शेतकऱ्यांना चॅलेंज करावं, त्याच्यासाठी गोटा आपला कसा पाहिजे, व्यवस्थापन पण कसं पाहिजे। 12-12 तास जर आपण खाद्य दिलं तर 12-12 तासांना खाद्यामध्ये खरोखर म्हशी अशा सुदृढ राहतात। गोट्यात टकाटक पाहिजे, मस जरी बसली तर तिथं लगेच शेण काढलं पाहिजे, मस बसली पाहिजे चांगली, साठी गोट्यात टकाटक पाहिजे। एखादा माणूस कुठं बसतो चांगला की जिथं तिथं त्याचं मन समाधान राहिलं पाहिजे। तर मन समाधान होण्यासाठी स्वच्छ जागा पाहिजे, स्वच्छ वातावरण पाहिजे। जर घाणीत आपण बसतो का तर बरेच जनावरांची कसे असतात की दिवसभर एकदा शेण काढले की परत शेण काढायला बघत नाहीत। हे असं चालणार नाही। शेण पू पडला तर लगेच उचलला पाहिजे, टकाटक पाहिजे, धंद्यावरती लक्ष पाहिजे तर तुम्ही पाहिजे तेवढे इन्कम घेऊ शकताय। 5 म्हशीपासून मी आज 70 म्हशी केल्यात आणि जवळजवळ 11 एकर शेती केल्या। आज ही सगळी प्रॉपर्टी ह्या लक्ष्मीच्या माध्यमातून झालेली आहे। तर कुठल्याही व्यक्तीने 2 म्हशीपासून जर धंदा चालू केला तर तो करोडपती होऊ शकतोय। त्याची ती धमक आहे। कुठल्याही व्यक्तीने माझ्यापाशी यावं आणि ही धमक घ्यावी। 1000 माणसं जर एक साईडला असली, त्याने 1000 जरी मला प्रश्न विचारले तर ह्या म्हशीवरती किती चांगला आहे आणि तो कसा सक्सेस होईल, किंवा कधीही माझ्यापाशी यावं, तो फ्री मध्ये ट्रेनिंग मी त्याला दिली जाईल। 1 रुपया सुद्धा त्याची फी घेतली जाणार नाही, पण तो माणूस इथं सक्सेसच करून दाखवतो ही माझ्याकडे गॅरंटी आहे। एखाद्या माणसाला कोऱ्या स्टॅम्पवर 100च्या लिहून द्या म्हटला तरी गॅरंटी लिहून देऊ शकतो। माणसानं धंदा करावा धमकनं 4 पैसे मिळवत ही याला फुल गॅरंटी माझी आहे। नव्या उद्योजकांनी हा व्यवसाय कसा सुरू केला पाहिजे? जो बिझनेस करणार आहे त्यानं माझं भांडवल त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं घातलं
चांगल्या ब्रीडची म्हस घेतली तर मी त्याला एवढी गॅरंटी देऊ शकतो. तो सोन्याचं दुकान घातला, चांदीचं दुकान घातला, हार्डवेअरचं दुकान घातला, पण ह्या धंद्यामध्ये मी एवढी गॅरंटी देऊ शकतो, 2 म्हशी घेतला तर नव्या उद्योजकाला 100% त्याला मार्गदर्शन करून तो वर आला पाहिजे, माझ्यासारखा झाला पाहिजे हे त्याला मी सांगू शकतो. पण तो त्या पद्धतीनं इच्छुक पाहिजे. नवीन धंदा करणाऱ्याला लय जास्त ह्यात करावं लागते असं नाही. 2च म्हशी घेतला, 2 म्हशीपासून जर तो धंदा सुरुवात केला तरी तो 1 नंबरला जातो. 12 लिटरवर जर म्हस दूध दिली वर्षाला 3000 लिटर दूध होऊ शकते. 3000 लिटर दूध जर ह्या ठिकाणी एक वर्षाला जर दर 60 रुपये लागला, 1,80,000चं दूध होतंय, 80,000 रुपये खर्चाला गेलं तर 1,00,000 रुपये शिल्लक राहतात, शेण शिल्लक राहते. ह्या माध्यमातून जर त्याने हिशोब करून जर गेला तर 2 म्हशीवर सिलेक्ट होतो. त्याला जातीवंत सिमीन्स भरविलं म्हणजे सेक्स सिमीन, तर सेक्स सिमीनवर ह्या म्हशी 100% प्रत्येक वेळा रेडी होईल. प्रत्येक वेळा रेडी झाली तर 10 वर्ष त्या रेड्या तयार होतील आणि ह्यामध्ये तो उद्योजक आज 10 वर्षामध्ये धापट पद्धतीने जाऊ. अगदी कॉलेज करत जरी केला, एखादी बाबा लेडीज आहे आपल्या इथे, तिला जमत नसेल तर सुद्धा 1-2 म्हशीवरती हा बिझनेस करू शकतोय. स्वतःचं भांडवल स्वतः ठिकाणी. बरेच लोक सांगतात की आमच्याकडे 2 लाख भरा, 3 लाख भरा म्हणून कंपन्या येतात, लोक हौसेनं भरतात, ते पैसे गुंडतात, घेऊन जातात. पण ह्या ठिकाणी ती पद्धत नाही. जी वस्तू खरेदी केली, 2 लाखाची जरी वस्तू खरेदी केली तर स्वतःच्या दारात आहे, तिला कोण घेऊन जाऊ शकत नाही, काहीच नाही. पण त्याच माध्यमातून चांगलं ब्रीड तयार केलं तर 10 वर्षात 10 रेड्यात या 10 म्हशी तयार आणि चांगला माणूस या ठिकाणी चांगला उत्पन्नदार होऊ शकतो. ह्या ठिकाणी काय झालं की जो नवीन आता बिझनेस चालू करतो त्या व्यक्तीला काय वाटतंय की आज मी म्हस घेतली, मला लगेच आजच्या आज इन्कम चालू व्हायला पाहिजे. आज विचार करा, एखाद्या व्यक्तीनं आंब्याचं झाड घेतलं आणि आज त्या कलमी आंब्याचं जरी रोप लावलं, ते झाड लावल्यानंतर त्या व्यक्तीला 2 वर्ष 3 वर्ष थांबावं लागतं आणि 2-3 वर्षानंतर ते ज्या ठिकाणी फळ द्यायला सुरुवात होतं. तसं ह्या ठिकाणी तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही म्हणतात. तशाच पद्धतीचं ह्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने जर एक जनावर घेतला असेल आणि तर 3 वर्ष ह्याला त्रास होत असतोय, कारण तो अनुभवी नसतोय, शिकत असतोय. 3 वर्ष जर ह्या ठिकाणी तो हा धंदा शिकला, ते पहिल्या वर्षी तो लगेच सक्सेस होतोय असं नाही की 2-3 वर्षानंतर तो एवढ्या स्टेपला जातो, ती एवढी गती लागते, त्याच्यात 30 म्हशी कधी झालेल्या कळणार नाही. फक्त त्याला स्वयं ठेवायला पाहिजे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 3 वर्षापर्यंत धंद्यात तो टिकूनच राहिला पाहिजे. कुठलाही धंदा असू दे, माझा जनावरांचा धंदा असू दे, कपड्याचं दुकान असू दे, कुठल्याही धंद्यामध्ये ते 3 वर्ष टिकून राहिले. वर्षाला फक्त म्हशी विकून किती रुपये कमवता? ह्यामध्ये कसं आहे, आज म्हशी आपल्याकडे आल्या, आज 2 तारीख आहे, आता जवळजवळ 11 वाजले, तर 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत आता जवळजवळ ह्या ठिकाणी 60 म्हशी विक्री झालेली आहे. मागच्या बाजारला सुद्धा 55 म्हशी विक्री. महिन्यामध्ये 2 बाजारांचं होतात तर 1200 म्हशी होत्यात. मी फक्त 2000 रुपये एका म्हशी पाठीमागे कमवतो. सांगून सरून गिराकाला सुद्धा बोलतो की मी 2000 रुपये घेतो. तर 2000च्या माध्यमातून माझं वार्षिक इन्कम 24 लाख रुपये निव्वळ नफा आहे विक्रीवरती. अगदी ह्या पद्धतीचं माझं अगदी सहज दूध जे आहे ते सकाळी 300 लिटर, संध्याकाळी 300 लिटर दूध मी 65 रुपयाने माझी आता सध्या विक्री होते. शेणाचं नियोजन कसं करता? मी म्हशी आणतो आणि विकतो, पण त्याच माध्यमातून आता जर शेण बघितलं तर शेण एका म्हशीचं एका वर्षाला 4 ट्रॉली खत निघतं. माझं 300 ट्रॉली खत मी 3000 रुपये निघतो, म्हणजे जवळजवळ 9 लाखाचं माझं वार्षिक खत होतं. ते खताचं आपण पकडायला सुद्धा नाही, बोलायला. पण जर एखादा शेतकरी या ठिकाणी 2 म्हशी घेतला, 2 म्हशीचा त्याचं 4 ट्रॉल्या खत निघतं एका म्हशीचं, तर 2 म्हशीचं 8 ट्रॉल्या खत निघतं. आज आमच्या इकडे विक्री बघितली तर 3000 रुपये ट्रॉली खत बी आहे. असं शेणखत बी जातं, म्हणजे यात काय वायफळ चुकीचं काय होत नाही. चांगल्या पद्धतीने शेणखत जाऊ शकतं. चाऱ्याचा बराच त्यातनं ज्या गाभण म्हशी राहतात त्या 2 महिन्यामध्ये त्या चाऱ्याचे पैसे निघून जातात. सर, मी इथं सीसीटीव्ही कॅमेरा बघालो, या कशासाठी तुम्ही लावला? शिशी कॅमेरा असल्यामुळे फायदा काय होतोय, जनावर गोट्यामध्ये आहेत की एखादी म्हस संध्याकाळी ब्यायला झालेली आहे, म्हस वेत असेल तर बाबा आपण असंच जागा झालोय, संध्याकाळी 10 वाजल्यात 11 वाजल्यात ते एखाद्या म्हशीचं शिंग अडकलेलं असतं, तर ह्या सगळ्या आपण तिथे त्या ठिकाणी बघत असतो. एखादी म्हस रात्री सहज जर दाऊ सुटला असेल तरी आपल्याला ओळखले जाते, हे आपल्याकडे असावं. मी आज हरियाणाला जरी गेलो तर माझ्या गोट्यातलं मी तिथं कधीही 5-5 मिनिटाला बघू शकतोय, त्याचा काही विषय नाही. मी संध्याकाळची लाईव्ह दुधाचं बघू शकतोय, सकाळचं लाईव्ह दुधामध्ये बघू शकतोय, यानं चारा टाकलेला आहे काय, भयानक खाद्य टाकलेलं आहे काय, भया वेळेवर उठल्यात काय, या सगळ्या गोष्टी पारदर्शक आपण कॅमेऱ्या माध्यमातून अमेरिकेला जरी असला तरी तिथं बघू शकतो. शिशी कॅमेरे हे अतिशय पारदर्शक, आपण गोट्यात 24 तास असल्यासारखं वॉचमनचं काम केल्यासारखं करते.